नमस्कार मित्रांनो, मी आपला भूषण गणेश धामणे बॅगली बिंदास बोलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. निवडणूक आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये पालघर हा मोठा हे मानला जातो, विशिष्ट विभाग मानला जातो सध्या तरी. आणि 3 बलाढ्य पक्षांसमोर एक सामान्य नागरिक अपक्ष म्हणून उभा राहतो. त्यांनी अपक्षाचा फॉर्म भरला. आम्हाला जशी बातमी कळली त्याच्या मागचं कारण काय आहे ते विचारण्याकरता आम्ही त्यांना कॉल केला. कॉल करून त्यांनी आम्हाला ऑफिसमध्ये म्हणजे अपॉइंटमेंट दिली. ते वाहन चालक आहेत, वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर आहेत. पगार 15,000 रुपये. तरी पण त्यांनी या 3 बलाढ्य पक्षांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवारीसाठी फॉर्म भरला. ते का आणि त्याच्या मागचं कारण काय आहे त्यात आपण विचारून घेऊया. श्रीयुत राजेंद्र अण्णा पुजारी आपल्या सोबत आहेत आज. तर त्यांना मी एवढंच विचारतोय, नमस्कार मित्रांनो, मी आपला भूषण गणेश धामणे बॅगली बिंदास बोलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. निवडणूक आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये पालघर हा मोठा हे मानला जातो, विशिष्ट विभाग मानला जातो सध्या तरी. आणि 3 बलाढ्य पक्षांसमोर एक सामान्य नागरिक अपक्ष म्हणून उभा राहतो. त्यांनी अपक्षाचा फॉर्म भरला. आम्हाला जशी बातमी कळली त्याच्या मागचं कारण काय आहे ते विचारण्याकरता आम्ही त्यांना कॉल केला. कॉल करून त्यांनी आम्हाला ऑफिसमध्ये म्हणजे अपॉइंटमेंट दिली. ते वाहन चालक आहेत, वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर आहेत. पगार 15,000 रुपये. तरी पण त्यांनी या 3 बलाढ्य पक्षांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवारीसाठी फॉर्म भरला. ते का आणि त्याच्या मागचं कारण काय आहे त्यात आपण विचारून घेऊया. श्रीयुत राजेंद्र अण्णा पुजारी आपल्या सोबत आहेत आज. तर त्यांना मी एवढंच विचारतोय, तर राजेंद्र साहेब, माझा तुम्हाला हा एक पहिला प्रश्न आहे का तुम्ही सुरुवातीला शिवसेनेमधून कार्यरत होतात, त्याच्यानंतर मग तुम्ही BJP मध्ये आलात आणि आता शिवसेना, BJP आणि BVP बहुजन विकास पार्टी असे 3 बलाढ्य पक्ष तुमच्या समोर असतानाही तुम्ही अपक्ष उमेदवारीचा फॉर्म का भरला? या मागचं कारण काय असं मला तुम्हाला विचारण्याचा एक मोठा उद्देश तुमच्या समोर आहे. एक तुम्ही सामान्य व्यक्ती आहात, जनसेवा करता आहात, जनतेच्या प्रत्येक जनतेच्या तुमच्या संपर्कात आहेत ते आम्ही मान्य करतो. पण तुम्ही यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरण्याचं कारण काय? पहिलं तर जनतेला मी सगळ्या जय हिंद जय महाराष्ट्र. मी पहिला शिवसेनेत छोटी मोठी कामं कार्यकर्ता म्हणून काम करत होतो 15-20 वर्ष.
पण नंतर बघितलं सगळे गटबाजी झाली हं. पक्षामध्येच. आपसापसात गट करून काम करण्यात मजा नाही येत होती. म्हणजे आपसापसात म्हणजे गटमध्ये समजलं नाही. एकाच पक्षात 2-2, 3-3 गटबाजी, त्याच्यात काम करायला मजा नाही येत होती म्हणून सोडलं. हं. मग तसं मी संस्थेमार्फत मी कामं करायला चालू केली. हो बरोबर. नंतर आम्हाला ऑफर आली आमदारकीच्या टायमाला. अच्छा. ते कुठल्या पक्षाकडून आली ती म्हणजे? BJP, BJP पक्ष. कोणी दिली असेल ती? नारायण मांजरेकर. नारायण माने. हो. आम्ही 35 ते 40 मुलांनी प्रवेश केला एकत्र अच्छा. आमदारकीच्या आधी बरोबर. 2025ची. हो. पण त्याचा वापर करून घेतला हं. पक्षाने. काही मुलांची कामं नाही झाली, फक्त आम्हाला वापरून फुकटची पदं वाटली. अच्छा. त्याची काय गरज नव्हती. मग आम्ही कोण कामच करत नव्हतो तसं. बॅनर आपल्या पैशाने लावा, हं. सगळं आपल्या तुमच्या रक्तात पहिल्यापासून शिवसेना आहे असं आमच्या मुलांना टोकलं गेलं. ओके. मुलांची मनं तुटली, हं, हं. नाराजी व्यक्त झाली, काम करत नाही, मजा नव्हती. हं. याच्यात पण एक पद्धतीने गटबाजीच झाली ही पण. अच्छा. परत तेच होत होतं. हं. मग आम्ही ते पण बंद केलं. मग यावेळी बोललो एकदा आपण स्वतःच का नाही उभं राहून बघायचं, अच्छा. परिवर्तन करायचं आहे. हं, तर 35 वर्ष राज्य करून झालीच आहे एक सत्ता. हं. हं. बरोबर. दुसऱ्यांना आम्ही निवडून दिलं, हं. त्यांनी पण वापर करून घेतला. ओके. पावसामध्ये पाणी भरते. तर पुजारी साहेबांचं म्हणणं असं आहे का 35 वर्ष जो भूतकाळ गेला, पण परिवर्तनाच्या नावाखाली आम्ही ज्यांना निवडून दिलं त्यांनी आपला सरड्यासारखा रंग दाखवला. सरड्यासारखा रंग दाखवून सर्व हे केलं गेलं. तर आमचं असं म्हणणं आहे का पुजारी साहेब, आता समजा क्वचित जर तुम्ही क्वचित म्हणजे समजा तुम्ही निवडून आलातच, तर तुम्ही काय जनतेचे काय काय अपेक्षा पूर्ण कराल? हे नगरसेवक म्हणून तुम्ही आलात, त्याच्यानंतर जे आत्ता बोलतात नगरसेवक म्हणून मी हे करेल ते करेल वगैरे करेल तसं करेल, ती गोष्ट वेगळी आहे. पण एक आपलं दुसरं एक काहीतरी जरा वेगळं काहीतरी तुम्ही काही जनतेसाठी परिवर्तन कराल का? ते तर करावंच लागेल. कारण ते तुम्ही जनतेला सांगाल का? इथे लय हालत खराब आहे, बघितली मी. हं. काय हालत खराब आहे म्हणजे कशाबद्दल? पहिला पाणी, हं. वसई विरारमध्ये पाणी एक दिवस सोडून येते सर्वांच्या घरात. ओके. ते पाण्याची कमतरता पहिली. हं. पाऊस एक दिवस सोडून बाकी दिवस येते, पण पावसात वसई विरार फुल असतो. ओके. अच्छा. तेव्हा पाण्याची घरात पण पाणी असते सगळ्यांच्या घर भरून. बरोबर. दुसऱ्या रस्ते तर बघितले आम्ही. आता निवडणूक आमदारकीची होईपर्यंत पावसात पुरे खड्डे पडले, किती ॲक्सिडेंट झाले, किती लोक मेले. स्वतः मी पण खड्ड्यात पडलो, माझा फोन फुटला. जिथं मी जॉब करतो, नोकरी करतो, त्या साहेबांनी मला उधारी पैसे देऊन मी फोन घेतला. स्वतःचा ॲक्सिडेंट माझा झाला आहे. आम्ही दोघं पण चिखलात पडलो, मी आणि माझी बायको. तसंच मी गाडी सोडायचं काम चालवायचं बंद करून मी थोड्या दिवस ऑफिसलाच बसलो. साहेब माझे चांगले आहेत, ते बोले लागलं आहे तू बस येऊन इथे, पगाराचं टेन्शन नको घेऊ, भेटणार तुला. पण एवढं तुम्ही असं सामान्य असताना
तुम्ही नगरसेवकाच्या पदावरती डायरेक्ट उडी घेताय. 20 वर्ष एवढं मोठं धाडस जे हे करताय आता तुम्ही. 20 वर्ष राजकारण्यांबरोबर राहून झालो आहे मी. अच्छा. तर मी सगळं बघितलं याच्यात, कुठून काय होते, कोणाचे हात कुठपर्यंत आहेत, बरोबर. सगळं मी बघून चुकलो आहे. चांगल्या नेत्यांनी सगळे पक्ष तसे मित्रच आहेत माझे. अच्छा. सगळ्या पक्षाबरोबर मैत्रीचेच संबंध आहेत, अशी दुश्मनी कोणच्याबरोबर नाही माझी. पण कामं होत नाही. कामं आपल्याला करून घ्यावी लागतात कुठेतरी. आपल्या माणसाची कामं करायला आता आपल्यालाच रस्त्यावर उतरावं लागेल. नागरिकांची धावाधाव, नागरिकांची जी एवढी वळख असून आमची कामं नाही होऊ शकत, तर नागरिकांची लांब. ते मी समजलो. स्वतः मी माझं राशन कार्ड काढायला 7-8 वेळा राऊंड मारले. तिथले अधिकारी माझ्याकडे पैसे मागत होते, मग मी त्यांना व्हिडिओ शूटिंग घेऊन दाखवलं मी कोण आहे, कुठचा पदाधिकारी आहे. तेव्हा ते शांत होऊन मला लगेच 4-5 दिवसात दिला माझ्या हातात रेशन कार्ड. असं मी स्वतः बघितलेली आहेत कामं. असं चालते वसई विरारमध्ये कामधंदे. म्हणून यावेळी बोललो आपणच उतरूया, करूया लोकांची कामं. पैसे तर रोज कमवतो, यावेळी पगार 2 महिन्याचा उडवतो, समजेन जुगार खेळतो आहे असं. ठीक आहे राजेंद्र पुजारी साहेब, आपण आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि शुभेच्छा देतो का तुम्ही तुमच्या प्रभागामधून निवडून यावे आणि लोकांची चांगली कामं करा. यावर्षी परिवर्तन करूया. एक वोट मोलाचं मलाच करा. वार्ड क्रमांक 6, मनोलपाडा, कारगिल, राजेंद्र अण्णा पुजारी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.